महाराष्ट्रातील देवस्थानांच्या जमिनी संदर्भात राज्य सरकारनं एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। देवस्थानांच्या नावावर असलेल्या पण पिढ्यानपिढ्या ज्यांनी प्रत्यक्ष मशागत केली जाते अशा इनाम जमिनींचा मालकी हक्क आता वहिवाटदार, पुजारी आणि मिरासदारांना मिळणार आहे। या निर्णयासाठी सरकार लवकरच महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा देखील संमत करण्याच्या तयारीत आहे। या कायद्यानं नेमका काय बदल होणार आहे, कुणाला फायदा आणि नेमक्या अटी काय आहेत पाहूयात। राज्याच्या इतिहासात राजे महाराजांच्या काळात मंदिरं, मठ आणि धार्मिक संस्थांना पूजा, नैवेद्य आणि व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी इनाम म्हणून दिल्या गेल्या। विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणात सापडतात। मात्र काळानुरूप त्या जमिनींच्या मालकी हक्काचा प्रश्न जटिल आणि वादग्रस्त बनलाय। राज्यात 4.5 लाख हेक्टरपेक्षा अधिक देवस्थान इनाम जमिनी आहेत। प्रत्यक्ष कसणारे शेतकरी, पुजारी आणि वहिवाटदार सुद्धा आहेत। सातबारा उतार्यावर मात्र देवस्थानचं नाव आहे। कर्ज, विमा, शासकीय योजनांसाठी यामुळेच तांत्रिक अडथळे येतात। पिढ्यानपिढ्या कष्ट करूनही या जमिनी प्रत्यक्षात कसणारे कायद्यानं मालक नव्हते। मालकी हक्क नसल्यामुळे बँकेचे कर्ज, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीत दिली जाणारी मदत याचा कुठलाच लाभ मिळण्यात अडचणी निर्माण येत होत्या। जमीन विक्री, हस्तांतरण किंवा विकासावर कायदेशीर मर्यादा असल्यामुळे या जमिनींचा विकासही खुंटला गेला। या पार्श्वभूमीवर महसूल विभागानं आता निर्णायक पाऊल उचललंय। महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा पावसाळी अधिवेशनात मांडण्याची तयारी असून या कायद्यानुसार देवस्थान इनाम जमिनी खालसा करून प्रत्यक्ष कसणाऱ्यांच्या नावे केल्या जाणार आहेत। हा नवा कायदा कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। देवस्थानाच्या इनाम जमिनी खालसा होतील। वहिवाटदारांना भोगवटादार वर्ग 1चं प्रमाणपत्र आणि दर्जा दिला जाईल। मालकी हक्क कायदेशीररित्या प्रदान करण्यात येतील। शेतीच्या जमिनींसाठी रेडी रेकनर दराप्रमाणे मोबदला दिला जाईल, तर जमा रक्कम संबंधित देवस्थानला दिली जाईल। ग्रामीण वास्तवाचा विचार करत सरकारनं गावठाण क्षेत्रासाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेतलाय। गावठाण परिसरातल्या देवस्थान जमिनींवर बांधलेल्या घरांसाठी विनामूल्य मालकी हक्क संबंधित रहिवाशांना दिला जाणार आहे। आम्ही हा विचार करतोय की देवस्थानचे हक्क अबाधित ठेवून त्यांना कुठेही डॅमेज न करता, देवस्थानचे हक्क कुठेही कमी न करता, काय वहिवाटदाराचा हक्क असेल, जे 100 वर्षापासून वहिवाटदार आहेत, कुळ आहेत त्याच्यावर, त्या कुळाचा हक्क काय असेल एकदा निश्चित करावं लागेल। समजा निश्चित नाही केलं तर 4.5 लाख हेक्टर जमिनी या अशाच पडलेल्या राहतील ज्या आता वादामध्ये आहे। दरम्यान सरकारच्या या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे। आधी बावनकुळे यांच्याकडे व्यक्तिगत किती जमीन आहे त्याचं त्यांनी जाहीर प्रकटन करावं, आणि तेवढ्या जमिनी कमी आहेत का बाबा की आता देवस्थानांच्या पण जमिनी हव्या आहेत, काय जे असेल ते। कारण महसूल मंत्री यांना कशासाठी केलंय आणि ते काय करताहेत याचं एकदा त्यांना भान आलं तर बरं होईल जरा। एकीकडे पिढ्यानपिढ्या कष्ट करणाऱ्या वहिवाटदारांना कायद्याचा आधार, तर दुसरीकडे देवस्थानांना विकासासाठी आर्थिक बळ। महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा हा केवळ महसूल सुधारणेचा निर्णय नाही, तर शेकडो वर्षांपासून मातीत राबणाऱ्या संबंधित कुटुंबियांना सुद्धा न्याय देणारा हा निर्णय असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।